राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरजी आपल्यासोबत यावेळेला जोडले गेले। प्रकाश आंबेडकरजी, चिमुकल्यांनी आपली आई गमावलेली आहे, एका कुटुंबातली महिला गेलेली आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं काय केलं असा सवाल आता थेट प्रियंका पाटे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मृत महिलेची नणंद आहे, त्यांचे कुटुंबीय आहेत, आर्त हाक आहे त्यांची। आज मला सांगा, जीव महत्त्वाचा की पैसा महत्त्वाचा? रुग्णालय प्रशासन दोषी असतील तर आपण काय करणार आहात? प्रकाश आंबेडकरजी, मंगेशकर हॉस्पिटलमधली कालची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। ज्या पद्धतीनं पेशंटला उपचार उशीर झाला, त्यानंतर जी एक दुर्घटना घडली ती अतिशय गंभीर आहे। त्यामुळे त्याच्याबद्दल राज्य शासनाच्या वतीनं एक चौकशी समिती नेमली गेली। त्या चौकशी समितीचा अहवाल पुढच्या 1-2 दिवसांमध्ये येईल आणि त्याप्रमाणे जे काही कायदेशीर त्यांच्याकडून चुका अनियमितता झालेत, खरं तर प्रत्येक डॉक्टरांचं कर्तव्य असं आहे की त्यांनी पेशंटला उपचार करण्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे। परंतु ज्या पद्धतीचा उशीर झालाय तो अक्षम्य आहे आणि त्याच्याबद्दल योग्य ती कारवाई शासनाच्या वतीनं आपण करतोय। बरोबर आहे प्रकाशजी, एक मला आपल्याला प्रश्न विचारावा असं वाटतो की चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे, मात्र चौकशी समितीचा अहवाल किती दिवसात सादर करण्यासंदर्भात तुम्ही काही सूचना केलेल्या आहेत का? आज एका महिलेबाबतीत हे घडलं, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा अनेक महिला आहेत की ज्यांना त्यांच्या प्रसूती काळामध्ये सुविधा नसतात आणि प्राण गमवावे लागतात। यावरती आता शासन काही मोठा निर्णय घेईल का? प्रकाशजी, आपल्या हातात आहे आरोग्य मंत्रालय। निश्चितपणानं ही घटना ही खरं तर सर्वच वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रातल्या सगळ्याच संस्थांसाठी महत्त्वपूर्ण आहे की पेशंटला प्राधान्य द्यायचं की अन्य गोष्टींना। आणि मला असं वाटतं की याच्यावरती ज्या पद्धतीची चौकशी समिती होईल त्यानंतर निश्चितपणे राज्य शासनाच्या वतीनं सुद्धा योग्य त्या सूचनांची अजून सुद्धा अंमलबजावणी होईल। त्याचा उपयोग निश्चितपणे अशा पद्धतीच्या घटना दुर्घटना घडू नये की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने ज्याला आपण मेडिकल निग्लिजन्सी म्हणतोय असे प्रकार होणं हे आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं याच्याबद्दल अत्यंत गंभीरपणाने आम्ही कारवाई करणार आहोत। बरोबर आहे प्रकाशजी, आपण महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर यावेळेला लोकशाही मराठीच्या माध्यमातून संवाद साधता आहात। पीडित कुटुंब देखील आपल्या सोबत आहे। महाराष्ट्रातल्या तमाम या बहिणींना, त्याचबरोबर या कुटुंबियांना काय आश्वस्त करू इच्छिता का? प्रियंकाजी देखील आपल्या सोबत आहेत। प्रकाशजी, आपण संवाद साधू शकता। घटना खूप दुर्दैवी झाली। माझी सगळ्या कुटुंबियांना विनंती आहे की अशा पद्धतीनं घटना कुणाच्याच कुटुंबातच नव्हे तर कुणासाठी घडू नये अशा पद्धतीची घटना झाली। परंतु या प्रसंगातून थोडा सुद्धा आपण थोडेसे सावरूया। एका बाजूला ती 2 चिमुकली जी आहेत त्या 2 चिमुकल्यांना सुद्धा आता बळ देणं, त्यांना आधार देणं आणि त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे। माझी कुटुंबियांना विनंती आहे की या दुःखातून आपण सावरूया। फक्त एकच दुर्दैवी घटनेतून भविष्य काळामध्ये असे प्रकार होऊ नयेत यासाठी मात्र राज्य शासन, सर्व राज्यातील सर्व नागरिक आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि सर्व वैद्यकीय विभागातील सर्व अधिकारी यांच्या वतीनं अजून काळजी घेऊन जाणं गरजेचं आहे। ते निश्चितपणे आम्ही करू। बरोबर आहे प्रकाशजी, आपण अतिशय योग्य पद्धतीनं आरोग्य मंत्रालय सांभाळता आहात आणि या संदर्भातला चौकशी अहवाल आपल्या समोर येईलही, आपण योग्य ती कारवाई कराल देखील। मात्र प्रियंकाजी, आज आरोग्य मंत्र्यांना काही प्रश्न किंवा विनंती आपल्याला करावीशी वाटतेय का? आम्हाला फक्त एवढंच वाटतं की जे डॉक्टर आहेत त्यांचं लायसन्स रद्द व्हायला पाहिजे, धर्मादायी हॉस्पिटल झालं पाहिजे, गोरगरिबांना मोफत उपचार झाले पाहिजे आणि आमच्या बहिणीचा आज जीव गेलाय असं कोणाचाही कुठल्याही व्यक्तीचा तिथे जीव जाऊ नये, पैशाअभावी किंवा कुठल्याही अभावी असं कुठलाही व्यक्तीचा जीव जाऊ नये। आम्ही आमचा जीव वाचवू शकलो नाही, आमच्यामुळे नाही, त्या हॉस्पिटलमुळे त्या सगळ्या गोष्टी झाल्या। फक्त कुणाचाही जीव असा परत जाऊ नये एवढीच विनंती। बरोबर आहे, या विनंतीबाबत आपण काय करणार आहात प्रकाश आंबेडकरजी? आपण स्वतः आश्वस्त करता महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना आणि जनतेला? निश्चितपणानं जी प्रियंकाजींची भावना आहे तीच आज महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांची आहे आणि आपण सगळेजण त्याच्याशी सहमत आहोत की एका बाजूला डॉक्टर्स, हॉस्पिटल्स आणि शासकीय यंत्रणा ह्या सगळ्या लोकांच्या लोकसेवेसाठी असताना अशा पद्धतीची घटना ही दुःखद आणि दुर्दैवी आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं कुठल्याही कुटुंबियांना भविष्यात त्रास होऊ नये यासाठी आम्ही सगळेच जण अत्यंत जबाबदारीने काळजी घेऊ एवढं निश्चितपणे मी आश्वस्त करतो। पण राज्यात एखादा या संदर्भातला कायदा निर्माण करण्याची आवश्यकता वाटतेय का या घटनेनंतर? यापूर्वीच या संदर्भातले जे कायदे आहेत ते अत्यंत चांगले आहेत, पण त्याच्यातही दुरुस्ती करावी लागली तर करतो आपण आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्यातल्या सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या काळजी घेण्यामध्ये तत्परतेने आपण काम करणार आहोत। नक्कीच, धन्यवाद प्रकाश आंबेडकरजी, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलेला आहात। प्रियंकाजी, आपण ऐकलं असेल की आरोग्यमंत्र्यांनी स्वतः आश्वस्त केलेलं आहे राज्यातील जनतेला।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.